आज एक गोष्ट आठवली रामायणातली. मारुतीराया ज्यावेळी लंकेत गेलेलं होतं त्यावेळी त्यांना बंदिस्त बनवलं. आता मारुतीरायांनी त्यांच्या ताकदीचा त्यावेळी परिचय दिला नाही. त्यांना रावणाने बंदिस्त बनवलं. आता रावणाला किती बघा, रावणाकडे लंका आहे, सिंहासन सोन्याचं आहे, अधिक त्याच्याकडे सगळी सत्ता आहे, सगळं त्याच्याकडे आहे. काही कमी होतं का रावणाकडे? नाही. एवढं असून सुद्धा रावणाला अहंकार किती बघा. मारुतीराय त्याच्या शिफ्टीची गुंडाळी करून त्यानं रावणाच्या एवढं सिंहासन केलं किंवा जरा त्याच्यापेक्षा मोठं केलं, हे रावणाला बघवलं नाही. बरं, मारुतीरायानं काय तुझी प्रॉपर्टी वापरलेली का? त्याच्या जीवावर ही झालता. ही न बघितलं तर आपल्याकडे एवढं असून त्याची फक्त शिफ्टीचं सिंहासन त्यानं मोठं केलं, ती त्याला बघवलं नाही. त्याची जागा वर गेलेली रावणाला बघवलं नाही. काय केलं त्यानं? म्हणला पेटवून द्या शिफ्टी. आता शिफ्टी रावणानं पेटवायच्या नादात रावणाच्या अख्खी लंका मारुतीरायानं जाळली. काही माणसं अशी आहेत ह्या जगात. आपल्याकडे एवढं सगळं असताना दुसऱ्याची बारीक सारीक प्रगती पण बघवत नाही. मग तिथं कुठंतरी जाऊन खोडं घालत बसायचं. मग तो माणूस काय करतो, त्याजवळ तेवढंच असते, त्याच्या तेवढ्याला धक्का लागला किंवा तुमचा कार्यक्रम करणार की तुमची पण लंका देव जाळणार आयुष्यात. त्यामुळे माणसाकडे दुसऱ्यांच्याकडे बघायचा अप्रोच, आपल्याकडे काय आहे हे बघा ना. दुसऱ्या काय मोठा होते लहान होते, तुम्हाला काय करायचं आहे? तुम्ही तुमचं राज्य ओढा. रावणानं मारुतीराय शिफ्टीकडे लक्ष देण्यापेक्षा अजून एखादा दुसरा सिंहासन सोन्याचा महाल बांधला असता तर चालला असता की, किंवा मोठं सिंहासन त्याच्यापेक्षा मोठं सोन्याचं केलं असतं तर रावणाची प्रॉपर्टी वाढली असती. पण तसलं नाही केलं त्यानं समोरच्याचं जाळायला चालू केलं. त्यामुळे त्याचं होतं नव्हतं ती पण सगळं जळून गेलं. आयुष्यात विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्याला दुसऱ्याचं बघवत नाही ना, शांत राहावं. उगाच त्याच्यात खोड्या घालायला जाणं योग्य नाही. बरोबर आहे की नाही?